उन्हाळ्यातील कामांपैकीच हे काम आज मला करायचं होतं, जे की कुरडई. तर बघा रेशनचे तांदूळ होते, त्याच्यात ते असे 6 दिवस पाण्यात भिजत ठेवून त्याच्यातील रोज पाणी बदलवून त्याच्यात दुसरं पाणी टाकून असे 6 दिवस भिजत ठेवलेले आणि मग ते 7व्या दिवशी चांगले कडक उन्हामध्ये वाळवून दळून आणलेले गिरणीतून. आणि त्यासाठी बघा जिरे, ओवा आणि सुंठ घेऊन चांगली भाजली आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून चाळून घेतली. आणि इकडे आईंनी त्याच मिश्रणामध्ये सोडा, हिंग आणि पापडखार घेऊन त्या पिठामध्ये सर्व मिक्स करून घेतलं. आणि इकडे चुलीवर गरम पाण्यात मीठ टाकून चवीपुरतं उकळवून घेतलं आणि त्याच्यात ते पीठ उकळवून घेतलं. आणि त्यानंतर थोडं ते थंड झाल्यावर मग मी ते मळून दिलं आईंना आणि दोघींनी मिळून मग शेवया काढून घेतल्या. त्यांनी मला साच्यात भरून दिले ते सारण आणि मग मी त्याचे असे शेवया काढून घेतल्या बाहेर खाटेवर बघा. आणि दुसऱ्या दिवशी सुकल्यानंतर बघा तुम्हाला तळून दाखवलेल्या मी. किती छान क्रिस्पी क्रिस्पी आणि टेस्ट पण खूप छान झालेली. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? ती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.